गजाननाला वंदन करून, मातपित्याला नमन करून आज मी तुम्हाला गीतेच्या 9वा अध्याय सांगत आहे. सगळ्यांनी श्रवण करा. घर धनधान्याने भरून जाईल. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. गोपाल कृष्ण भगवान की जय. श्री गणेशाय नमः. 9वा अध्याय. महादेवजी म्हणतात, पार्वती, गोपाल कृष्ण भगवान की जय. 9वा अध्याय. त्यानंतर श्रीकृष्ण भगवान म्हणाले, हे अर्जुना, तुझ्यासारख्या दोषदृष्टी रहित असलेल्या भक्ताला हे गोपनीय ज्ञान रहस्यासहित सांगतो की जे जाणल्यामुळे तू दुःखरूपी संसारातून मुक्त होशील. हे ज्ञान सर्व विद्यांचा राजा आणि सर्व गुह्यांचाही राजा आणि अतिशय पवित्र, उत्तम, प्रत्यक्ष फल देणारा आणि धर्मयुक्त आहे. साधन करणाऱ्यास फार सोपा आणि अविनाशी आहे. हे परम तपस्व्य ह्या तत्व ज्ञान स्वरूपी धर्मात श्रद्धाहीन पुरुष मला प्राप्त न होता मृत्यू लोकी संसार चक्रात भ्रमण करतात. हे अर्जुना, मज सच्चिदानंद घन परमात्म्यामुळे हे सर्व जग बर्फात जसे सर्वत्र पाणीच भरलेले असते तसेच परिपूर्ण आहे आणि सर्व भूत मात्रा माझ्यामध्ये संकल्पांच्या आधारे स्थित आहेत. म्हणून वास्तविक पाहता त्यांच्यामध्ये मी स्थित नाही. पाणी ही सर्व भूते माझ्या ठिकाणी स्थित नाहीत, परंतु माझी योग माया व प्रभावाला पहा की भूतांचे धारण पोषण करणारा आणि भूतांना उत्पन्न करणाराही माझा आत्मा वास्तविक भूतांमध्ये स्थित नाही. कारण असे आकाशापासून उत्पन्न झालेला सर्वत्र संचार करणारा महान वायू नेहमीच आकाशामध्ये स्थित आहे. त्याचप्रमाणे माझ्या संकल्पामुळे उत्पन्न होणारी असल्यामुळे सर्व भूते माझ्या ठिकाणी स्थित आहेत असे समज. हे अर्जुना, कल्पाच्या अंतकाळी सर्व भूते माझ्या प्रकृतीला प्राप्त होतात, म्हणजेच प्रकृतीमध्येच लय पावतात आणि अल्पांच्या आरंभी त्यांना मी फिरून उत्पन्न करतो. ते असे की आपल्या त्रिगुणात्मक मायेचा अंगीकार करून स्वभावाला वश होऊन पराधीन झालेल्या या संपूर्ण भूत समुदायाला वारंवार ज्यांच्या कर्मानुसार उत्पन्न करतो. हे अर्जुना, त्या कर्मामध्ये आसक्तीरहित आणि उदासीनप्रमाणे स्थित असणाऱ्या मज परमात्म्याला मी कर्मे बंधन करीत नाही. हे अर्जुना, मज अधिष्ठात्याच्या सान्निध्याने ही माझी माया सर्व चराचरा जग उत्पन्न करते आणि या उपरोक्त हेतूनेच हे जग वाङ्मय रूपी चक्रामध्ये फिरत आहे. असेच असूनही संपूर्ण भूतांचा महान ईश्वर रूपी माझ्या प्रभावाला न जाणणारे मूढ लोक मनुष्य शरीर धारण करणाऱ्या मज परमात्म्याला तुच्छ समजतात. म्हणजे आपल्या योगमायेने जगाचा उद्धार करणाऱ्यांकरिता मनुष्य रूपामध्ये विचरण करीत असणाऱ्याला साधारण मनुष्य समजतात. गोपाल कृष्ण भगवान की जय. राहिलेला अध्याय आपण उद्या घेऊ. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो
वासुदेवाय.